नमः संस्कृताय। नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील तासाला आपण संख्यावाचक विशेषण पाहत होतो, म्हणजे संख्यावाचकाने पाहत होतो विशेषाच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार संख्यावाचकांची रूप असतात। हे कालच्या तासाला आपण उदाहरणासहित पाहत होतो। आज पुन्हा त्याचा राहिलेला उर्वरित भाग आपण आजच्या तासाला पाहणार आहोत। आजची काय म्हणते पहा, मातामही बाळं छान सम्यक अवगतम त्वया, तुला छान समजले। इदं अपि एकम आंग्ल बालगीतं यूयं गायथ स्म, यापेक्षाही तुम्ही एक इंग्रजी गीत गायला होतात। अपि स्मरथ, काय ते तुम्हाला आठवतं? अपि स्मरथ। आता गायथ स्म, इथं काय आहे? स्म निष्कासयत। जेव्हा आपल्याला सांगितलं जातं तेव्हा काय करायचे माहिती आहे? स्म काढल्यानंतर मूळ धातूचं काय करायचं? लट लकाराचं रूप आपल्याला लिहावं लागेल आणि त्याच्या पुढे स्म या ठिकाणी लिहायचं। अपि स्मरथ म्हणजे काय तुम्हाला आठवतं? अपि हे अव्यय जर वाक्याच्या सुरुवातीला जर आलेला असेल तर त्या वाक्याचा अर्थ काय होतो? प्रश्नार्थक वाक्य असा होतो, ज्याला इंग्लिश मध्ये आपण WH क्वेश्चन या ठिकाणी म्हणतो। अपि स्मरथ, तुम्हाला हे आठवतं का? याच्यामध्ये धातू कोणता आहे? स्मरथ मध्ये या ठिकाणी स्मृ हा धातू आहे आणि रूप कोणता आहे? सी थह थह, म्हणजे मध्यम पुरुष बहुवचन, बरोबर आहे। स्मृचं स्मर असं रूप तयार होतं आणि स्मरथ हे मध्यम पुरुष बहुवचनाचं रूप आहे। म्हणजे याचा अध्यारोप करता कोणता असेल? युवाम। वम युवाम यूयम, यूयम हा अध्यारूत करता असेल, लक्षात घ्या। कारण का क्रियापद कशात आहे? बहुवचनात आहे, म्हणून म्हणजे कर्ता बहुवचनी जर असेल तर क्रियापद बहुवचनीच असणार आहे। म्हणजे यूयम स्मरथ, यापेक्षाही तुम्ही जे इंग्रजी गीत गायलं होतं, आजी म्हणते आपल्या लेकरांना, ते तुम्हाला आठवतं का? कोणतं होतं पहा, द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय, दोन छोटे हात टाळी वाजवण्यासाठी, द्वौ लघु पादौ गमना आगमनाय, दोन छोटे पाय जाण्या येण्यासाठी, द्वे लघु नेत्रे नभोदर्शनाय, आणि दोन लहाने डोळे पूर्ण आकाश पाहण्यासाठी। आंग्ल गीतम यूयं स्मरथ, जे तुम्ही इंग्रजी गीत गायलं होतं ते तुम्हाला आठवतं का? कोणतं गीत आहे आजी? त्याचं मराठीत भाषांतर करून म्हणते, दोन छोटे हात टाळी वाजवण्यासाठी। टाळी वाजवण्यासाठी एका हाताने टाळी वाजते का? बघा, नाही वाजत, त्याला दुसरा हात द्यावा लागतो। म्हणून द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय, दोन छोटे पाय गमना आगमनाय, जाण्या येण्यासाठी, आणि दोन छोटे डोळे कशासाठी? ही सृष्टी किंवा हे सर्व जग पाहण्यासाठी। नभोदर्शनाय म्हणजे आकाश पाहण्यासाठी। पृथा तालिका वादनाय नभोदर्शनाय गमना आगमनाय, त्याचं सामासिक पद काय होईल? तालिका वादनार्थ, गमना आगमनार्थ आणि नभोदर्शनार्थ असा सामासिक पद घेता येईल आपणाला या ठिकाणी। चला पुढे, पृथा मातामही अवगतम मया, आजी मला समजलं। पुन्हा अवगतम मया कर्मणीची रचना आली पहा। तथा तथाच द्वौ द्वे एतयोः भेदो अपि ज्ञातः, आजीला पृथा काय म्हणते? आजी मला हे समजलं, काय? द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय, द्वौ लघु पादौ गमना आगमनाय, द्वौ लघु नेत्रे नभोदर्शनाय। हे गीतही आम्हाला आता आठवलं आणि त्या गीताची काही रूप आलेली आहे, ती रूप आम्हाला समजली की ही विशेष्याच्या लिंग वचनाप्रमाणे आहेत। काय आहेत? तथाच द्वौ द्वे एतयोः, तसेच द्वौ आणि द्वे याच्यामध्ये काय फरक काय आहे हे मला समजलं, म्हणजे लक्षात घ्या। एतयोः काय आहे? एतयोः एतत् पुल्लिंगी सर्वनामाचे पंचमी षष्ठी एक वचन आहे का नाही हो? कोणता आहे?
द्विवचन येतं. लक्षात घ्या, पंचमी येत नाही, षष्टी द्विवचन. एतस्य एतयोः एतेषां. बघा आता पुढे शब्द काय वापरलेले पहा, द्वौ आणि द्वे. द्वौ म्हणजे पुल्लिंगी शब्द आणि द्वे म्हणजे नपुंसकलिंगी. आता हे कसं आपण ओळखलं, पहा. कशावरून आपण ओळखलं सांगतो तुम्हाला. भेदो अपीची संधी काय होते, भेद म्हणजे फरक. विसर्ग संधीचा प्रकार आहे हा. संधी होते भेद ह अधिक अपी आणि ज्ञात म्हणजे समजणे. धातुसाधित विशेषण आहे हे ज्ञात. कशावरून ओळखलं, द्वौ लघु हस्तौ. पहा द्वौ हस्तौ इथं करतो मी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आणि खाली शब्द काय आहे, द्वे नेत्रे. हस्त हा शब्द काय आहे, अकारांत पुल्लिंगी आहे. त्याच्यानंतर पाद हा शब्द सुद्धा अकारांत पुल्लिंगी आहे म्हणजे पाय. दोन्हीही शब्द पुल्लिंगी आहेत म्हणून मी एकच शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. आणि नेत्र हा शब्द काय आहे, अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. वन प्रमाणे चालणारा. वनम वने वनानि प्रथमा, वनम वने वनानि द्वितीया. नेत्रम नेत्रे नेत्रानि प्रथमा, नेत्रम नेत्रे नेत्रानि द्वितीया. आता इथं वचन कोणतं वापरलेलं आहे पहा. हस्तव हे द्विवचन आहे, नेत्र हे सुद्धा द्विवचन आहे. हात किती आहेत, 2 आहेत म्हणून द्विवचन वापरलेले. डोळे किती आहेत, 2 आहेत म्हणून द्विवचनी रूप वापरले. परत पुढे तुमचा प्रश्न येईल की सर मग याचं सुद्धा रूप चेंज व्हावं लागतं काय, याचं सुद्धा काय व्हावं लागतं, रूप परिवर्तित व्हावं लागतं. पण एक ही संख्या काय आहे, नित्य एक वचनी आहे. लक्षात घ्या, याला बहुवचन नाही आणि द्विवचन नाही. 2 ज्याला आपण द्वे म्हटलेले, द्वे ही संख्या फक्त द्विवचनात आढळते. याला बहुवचन नाही आणि एक वचन नाही. म्हणून इथं बहु, द्वे, द्वाभ्याम, द्वयो अशी यांची रूप, 4च रूप आपणाला इथं दिसून येतात. किंवा ती पुढच्या तासाला आपण ही पाहणार आहोत. हे बघा इथं आपल्या पान क्रमांक 55 वरती ही द्वौ शब्दाची रूप दिलेली आहेत. द्वि नित्य द्विवचन, हे पुल्लिंगी आहे, हे स्त्रीलिंगी आहे आणि हे नपुंसकलिंगी. हे बघा द्वौ, द्वे, नपुंसकलिंगा द्वे, द्वाभ्याम मी सांगितलेलं आणि द्वयो ही अशी हीच रूप फक्त आपल्याला एवढीच इथं पाहायला मिळतात. म्हणून द्वौ आणि द्वे हे कोणाला समजलेले, पृथा नावाच्या मुलीला या ठिकाणी समजले. म्हणून ती म्हणते की आजी मला हे समजलं की 2 या द्विवाची संख्या किंवा द्विवचनी संख्येचा वापर कसा करायचा. हात 2 आहेत म्हणून आपण द्विवचन घेतलं म्हणून संख्यावाचक सुद्धा तेच रूप आहे. नपुंसकलिंगी नेत्र आहे म्हणून नेत्रप्रमाणे द्वि या संख्यावाचकाचं रूप आपण वापरलं. ही गोष्ट मया अवगतम, हे मला समजलं किंवा याच्यातला भेद पुल्लिंग, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या 3ही लिंगातला भेद आता मला समजला. चला पुढे. यथा द्वौ पुरुषौ द्वौ दीपौ, तसेच काय, ज्याप्रमाणे 2 पुरुष 2 दिवे. दीप म्हणजे काय, दिवा किंवा द्वीप म्हणजे दिवा. पुरुष हा सुद्धा शब्द पुल्लिंगी आहे आणि द्वीप हा सुद्धा शब्द पुल्लिंगीच आहे. द्वीप याला हत्ती सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. पहा दोन्ही शब्द एकाच लिंगातले आहेत. वेणू, द्वे फले द्वे उद्याने. आता वेणू काय म्हणते पुन्हा, 2 फळे आणि द्वे उद्याने. फले म्हणजे फळ आणि उद्यान म्हणजे बाग. आता दोन्ही शब्द काय आहेत, नपुंसकलिंगात आहेत. लक्षात घ्या, वन प्रमाणे चालणारे. वनम वने, उद्यानम उद्याने. पहा आले. फलम फले, उद्यानम उद्याने. म्हणजे नपुंसकलिंगी शब्द जर असेल तर त्याचं संख्यावाचक नपुंसकलिंगी शब्दाची जी विभक्ती आहे, जे वचन आहे तेच संख्यावाचकाचं लिंग, वचन आणि विभक्ती असते. सुधेंदू,
महिलाद्वयं वा द्रोणीद्वयम् इति कथं वक्तव्यम्? सुधेंदू काय म्हणतो आता पहा, आजी दोन महिला आणि दोन बादल्या हे कसं म्हणायचं किंवा कसं सांगायचं? मातामही वे महिले वे द्रोण्यो वा. काय आहे आजीने सांगितलं, वे महिले आणि वे द्रोण्यो. महिला शब्द कोणाप्रमाणे चालतो? आकारात स्त्रीलिंगी मालाप्रमाणे चालतो. माला, माले, माला हा प्रथमा, महिला, महिले म्हणून वे महिले. द्रोणे असा शब्द आहे, त्याचा मूळ शब्द काय आहे? द्रोणी. कोणाप्रमाणे चालतो? ईकारांत स्त्रीलिंगी नदीप्रमाणे शब्द चालतो. नदी, नद्यो, नद्यः प्रथमा. द्रोणी, द्रोण्यो, द्रोण्यः प्रथमा. म्हणून इथं किती आहे? दोन महिला आणि दोन बादल्या म्हणून द्वे महिले द्वे द्रोण्यो. चला, इदानीं अहम संख्या शृंखलां वदामि. आता आजी काय म्हणते? आता इथून पुढे मी संख्येची साखळी म्हणते. कथयत किम एतत्, हे काय आहे आता तुम्ही सांगा. वदामि म्हणजे रूप कोणतं आहे? वद. एक प उत्तम पुरुष. कोणतं वचन आहे? एक वचन. कोणानुसार आहे? अहम नुसार. कोण म्हणायला लागले? इदानीं अहम संख्या शृंखलां वदामि. आता मी संख्येची साखळी म्हणते. कह वदती? मातामही वदती म्हणजे आजी म्हणते. कथयत किम एतत्, सांगा आता हे काय आहे. म्हणजे मी जे काही म्हणणार आहे ते तुम्ही आता सांगायचे काय आहे ते. त्रयः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. पहा, आजीने प्रश्न विचारला. काय आहे? त्रयः, तिस्रः, त्याच्यानंतर त्रीणि. हे झालं. हे इथं काय आहे? याला आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. पुन्हा पुढील संख्या कोणती वापरलेली आहे? चत्वारः, चतस्रः आणि चत्वारि. हे घ्या. याच्यातही काय आहे? हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. आजीने संख्या शृंखला म्हटली. एक सांगितलं आपल्याला, एक काक एका चटका. पुन्हा दोनचं सांगितलं आपण काय? द्वौ पुरुषो द्वौ द्वीपौ द्वे महिले द्वे द्रोण्यो. आणि आता पुढे तिसरी संख्या आजी सांगते की अहम संख्या शृंखला वदामी. त्याच्या पुढे आता काय येणार आहे? दोन झालं की तीन येणार आहे. तीन झालं की काय येणार आहे? चार येणार आहे. ते आता मी सांगते. त्रयः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि. हे काय आहे तुम्हाला सांगायचंय. त्रयः म्हणजे हे पुल्लिंगाचं रूप आहे. तिस्रः म्हणजे हे स्त्रीलिंगाचं रूप आहे. आणि त्रीणि म्हणजे हे कशाचं रूप आहे? नपुंसकलिंगाचं रूप आहे. तसंच चत्वारः हे पुल्लिंगाचं रूप आहे. चतस्र हे स्त्रीलिंगी रूप आहे. आणि चत्वारि हे काय आहे? नपुंसकलिंगाचं रूप आहे. सुधेंदू हसित्वा मया अवगतम. सुधेंदू हसून म्हणतो मया अवगतम, मला समजले. हसित्वामध्ये धातू कोणता आहे? हस. आणि रूप काय येतं? पूर्वकालवाचक धातू साधित त्वांत अव्यय. कोणत्या गणातला धातू आहे? पहिल्या गणातला हस हा धातू आहे. आता काय म्हणतो पहा. त्रयः वृक्षाः तिस्रः मक्षिकाः त्रीणि फलानी. सुधेंदूला सुद्धा समजलं की पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूपे कशी वापरायची. तसं तो नाम आणि आता संख्यावाचक विशेषणांच्या जोड्या लावून सांगतोय. काय? त्रयः वृक्षाः मातामही मया अवगतम. नपुंसकलिंगी, माफ करा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूप कशी वापरायची. त्रयः वृक्षाः तीन झाडे. तिस्रः मक्षिका तीन माशा.
स्त्रीलिंगी, त्रीणी फलानी नपुंसकलिंगी म्हणजे संख्यावाचक ही विशेषाच्या लिंग, वचन आणि विभक्तीप्रमाणे कसे बदलतात हे मला आता समजलं. म्हणून त्या सुधेंदूने सुद्धा काय झालं उदाहरणासहित आजीला सांगितलं. चला पृथा तिष्ठ रे अग्रे अहम वदामी. थांब रे. पुन्हा पृथा म्हणते आता तू 3 सांगितलंस ना, आता मी अग्रे वदामी मी पुढची संख्या सांगणार आहे. काय सांगणार आहे पहा. चत्वारः मुनयः 4 मुनी, चतस्रः धेनवः 4 गायी, चत्वारी वाहनानी 4 वाहने. मुनी इकारांत पुल्लिंगी शब्द आहे, कवीप्रमाणे चालतो. मुनी मुनयः, मुनी मुनी मुनयः प्रथमा. धेनु उकारांत पुल्लिंगी का स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. पुल्लिंगी कोणता आहे, भानू आहे. लक्षात घ्या पुल्लिंगी शब्द नाही. धेनु उकारांत स्त्रीलिंगी आपण 9वीला प्रथम सत्रात पाहिलेला आहे. चतस्र म्हणजे स्त्रीलिंगी प्रमाणे रूप घेतलेले आहे. आणि वाहन हा शब्द काय आहे, वन प्रमाणे पुन्हा चालतो म्हणजे बहुवचनात शब्द आहे म्हणून चत्वारी असं घेतलेले आहे. चला पुढे. म्हणजे पृथा काय सांगते, आता मी सांगते. काय सांगते, 4 मुनी, 4 गायी आणि 4 वाहने. ही कोण सांगते, पृथा सांगते. मातामही सुशोभनम चाणाक्षाः यूयम. खूप छान, तुम्ही सर्वजण खूप हुशार आहात. कोण म्हणतं, मातामही वदती. आजी म्हणते की वा वा खूप छान, तुम्ही सगळेच जण काय आहात, खूप हुशार आहात. कशावरून, म्हणजे संख्यावाचकांची रूपं कशी घ्यायची हे संवादाच्या माध्यमातून, विनोदाच्या माध्यमातून आपण एकमेकांनी काय केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. म्हणून आता या सगळ्या 1 ते 4 पर्यंतची जी संख्यावाचक शब्द आहेत ती तुम्हाला समजली, त्याची रूपं तुम्हाला सांगता आली. म्हणून यूयम सर्वे चाणाक्षाः. म्हणून तुम्ही सर्वजण काय आहात, चाणाक्ष आहात, हुशार आहात. वेणु इतः परम वयम एकतः चतुपर्यंतम संख्यारूपानी पठामः. आता इथून पुढून आपण सर्वजण काय करूयात, 1 पासून 4 पर्यंतची संख्यावाचक रूपे वाचूयात. मातामही साधू साधू. छान छान. आजीनं फक्त या ठिकाणी कथेच्या माध्यमातून आणि संवादाच्या माध्यमातून आपल्या नातवंडांना 1 ते 4 पर्यंत संख्यावाचक रूपांचा परिचय करून दिला. आणि प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थात आपल्या नातवंडाच्या मनात प्रश्न निर्माण करून, जिज्ञासा निर्माण करून त्यांच्याकडूनच उत्तर आजीनं विनोदाच्या आणि संवादाच्या माध्यमातून कसं काढून घेतलं आणि त्याच्या माध्यमातून एक पाठ आजीनं आपल्या नातवंडाला कसा शिकवला याचं वर्णन या पाठात आपण पाहिलेलं आहे. संख्यावाचकाची रूपं आपण उद्याच्या तासाला पाहूयात. अशा पद्धतीने हा आपला पाठ संपतो. या पाठाबद्दल किंवा ट्रान्सलेटबद्दल काही जर समस्या असेल तर तुम्ही मला वैयक्तिकपणे विचारू शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूया. हा पाठ इथंच संपतो. धन्यवाद.